त्यांचे कोणाचेही पास्ट रेकॉर्ड काहीच असतील त्यांना सुरुवातीला पण आम्ही दम दिला होता, दम म्हणजे कायद्याचे दम, आणि मध्ये मध्ये पण देत असतो की जोपर्यंत ते मेन स्ट्रीम मध्ये येण्यास तयारी दाखवतील त्याबद्दल पोलीस दल कोणाशी दुश्मनी करायसाठी बसलेली नाही. परंतु कोणी मिसएडव्हेंचर केला तर ते त्यांचे सोबत आमची मिसएडव्हेंचर 100 पट जास्त राहील ही आम्ही भूमिका पूर्वी त्यांना सगळ्यांना कन्सर्नला सांगितले होते, समज दिले होते. आता या प्रकरणात जे घटना घडली आमची भूमिका अत्यंत कडक आहे. एमसीओसी लावण्यात आलेली आहे, त्या प्रकरणात लावण्यात आलेली आहे, म्हणजे आता लागले असतील आता अर्धा एक तासाचे पूर्वी बहुतेक लागलेली असतील, परंतु लागलेली आहे असं आम्ही आपल्याला सांगतो. एमसीओसी या जे आरोपी आहे एमसीओसी लागलेली आहे. यामध्ये जे टोली प्रमुख आहे जे जरी स्पॉटवर हजर नव्हता त्यांना पण यामध्ये आरोपी करण्यात आलेली आहे आणि त्यांना क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये आणि एमसीओसी मध्ये ते जे टोली प्रमुख आहे त्यांना पण आम्ही घेतलेली आहे. त्यांचे घराचे झडती असतील, त्यांचे वाहनाचे पिकअप करायचे असतील, त्यांचे पूर्ण घटनाक्रम सिनेमा हॉल पासून घटना घडेपर्यंत त्याचे मोबाईलचे संभाषण आणि सगळी गोष्टी पूर्णपणे त्या दृष्टिकोनातून तपास करण्यात आलेली आहे. आणि भूमिका स्पष्ट आहे, जर कोणी कायद्याशी खिलवाड करत असतील तर पोलीस जशा मी सांगितले 100 पट जास्ती अग्रेसिव्ह आमची रिस्पॉन्स होईल, ती भूमिका आमची होती. आणि या जे टोली यामध्ये सामील होता या टोलीला पूर्णपणे निस्तानबुद्ध करण्याची भूमिका पोलीस दलाची आहे. त्यांचे पूर्ण टोलीचे सदस्यांची काय काय आर्थिक लँडेड प्रॉपर्टी, काय काय मुव्हेबल आणि इमूव्हेबल प्रॉपर्टी आहे त्याची माहिती डीडीआर ऑफिस करून मागवण्यात आलेली आहे. आरटीओ ऑफिस करून त्यांचे काय काय वाहन त्यांचे नावावर आहे ते मागवण्यात आलेली आहे. त्याचे मोबाईल फोन्सचे संभाषण, त्याचे सोशल मीडियावर हँडल्स, त्याचे कोणकोणते टोली सदस्य ऍक्टिव्ह आहे, कोणकोणते कोणाकोणाची काय भूमिका आहे, पूर्ण यांचे महानगरपालिकाला त्याचे जितके प्रॉपर्टीज आहेत त्याचे बिल्डिंग प्लॅन व्हेरीफाय करून जर बिल्डिंग प्लॅन मध्ये बिल्डिंग प्लॅन आणि खराब ऍक्च्युअल बिल्डिंग मध्ये तफावत असतील तर त्यांना तोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी अशी वेगवेगळी उपाययोजना मागचे 2 दिवसात करण्यात आलेली आहे. उद्देश स्पष्ट आहे. टोली एक तर वर्ड जे टोली आहे, जरी कोणी टोली आणि ग्रुप तयार पूर्वी केले असते आणि आज मेन स्ट्रीम मध्ये राहायची इच्छा दर्शवली तर आम्ही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दुश्मनी निभावणार नाही. परंतु एक पण एबरेशन झाला तर पोलीस डोळा बंद करून राहणार नाही. आमची अत्यंत कडक भूमिका राहील. ही जे आज ऍक्शन म्हणजे आज आम्ही आता आपल्याला सांगितले, कारण आज कोर्टाला आम्ही त्यांना प्रोड्यूस करणार, ते 3 आरोपी अटक होते त्यांना प्रोड्यूस करायचे होता. प्रोड्यूस केल्यानंतर पूर्वी त्याचा एमसीओसी त्यामध्ये लागत आहे तर ऑब्व्हियसली ते आता दुसऱ्या कोर्टाकडे जाईल. म्हणून आज आम्ही आपल्याला ही गोष्टी आता इथे भेटत आहे म्हणून आपल्याला सांगितले. सांगण्याची अर्थ आहे की कोणी दुसरा ग्रुप आणि आता दुसरा आम्ही आता आपले सोबत आज चर्चा होत आहे म्हणून एक चांगली संधी आहे आणि आम्ही लोकांची, पुणेकरांना, जनताला आवाहन पण करतो की ही जे टोली होती ते जे यामध्ये केसमध्ये इन्व्हॉल्व होते त्यांचे बद्दल कोणालाही काही तक्रार असते तर डीसीपी क्राईम श्री निखिल पिंगळे साहेबकडे एक स्पेशल डेस्क तयार करण्यात आलेली आहे. लोकांनी कृपया करून येऊन तिथे त्यांच्या बद्दल तक्रार द्यावी. आम्ही लगेच त्याबद्दल लीगल ऍक्शन सुरू करून जर गरज असतील तर आणखी गुन्हे दाखल करायचे असतील तर गुन्हा दाखल करू. ही स्पेशल डेस्क डीसीपी क्राईमच्या अंडरमध्ये या गँग विरुद्धचे कोऑर्डिनेटेड ऍक्शनचे दृष्टिकोनातून हे करण्यात आलेली आहे. आणि इतर कोणाचीही अशा प्रकारचे सो कॉल्ड दादा किंवा गुंड असतील ज्यांचे काही त्रास लोकांना राहतील, कृपया करून डीसीपी क्राईम कडे जे स्पेशल डेस्क आहे त्यामध्ये आपण बिनधास्तपणे तक्रार द्यावी. आपली सुरक्षा किंवा आपली गोपनीयता तक्रारदारांची ही आमची जबाबदारी राहील, ही आम्ही ठामपणे पुणेकर जनताला आश्वासन देऊ इच्छितो. याचे व्यतिरिक्त एक
कोयताचे विषय नेहमी येते. कोणताही घटना घडली की एक 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 इथे ट्रेंड असते की कोयतानी अटॅक झाली, कोयतानी वार झाली. आता जसे काही चाकूची एक घटना, किचन नाईफ ची एक घटना मागे येरवाडा परिसरात घडली होती. त्यामध्ये पण अशा प्रकारचे आम्हाला सांगायचे अशा आहे की कोयता गँग किंवा कोयता टोली किंवा काही टोली शहरात अस्तित्वात नाही है.